नमस्कार, मी उज्ज्वला. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. खऱ्या अर्थाने आत्ता जबरदस्त अशी थंडी चालू झालेली आहे. बाहेर निघालं की एकदम कुडकुडायला होतं. अशा थंडीमध्ये मस्त झणझणीत तर्रीपाच खायला भेटलं की मन आणि पोट दोन्हींचंही समाधान नक्कीच होतं. आज आपण अशी झणझणीत अशी पुणेरी मिसळ कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. तर चला कोणताच वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिलं आपण इथे आता झणझणीत मिसळसाठी मसाला कसा बनवायचा आहे ते बघूया. धने, जिरे, बडीशेप, खसखस, पांढरे तीळ आणि बेडगी मिरची हे आपल्याला प्रत्येकी एक एक चमचा घ्यायचा आहे. थोडंसं सुकं खोबरं सुरीने असं पातळ कापून घ्यायचं, नाही तर किसून घेतलं तरी चालेल. नंतरनं अशी लालसरत झालेली चांगली 3-4 टोमॅटो मोठी अशी चिरून घ्यायची. 3-4 मिडियम साईजचं कांदे घ्यायचे. आलं लसूण मात्र भरपूर यामध्ये घालायचं आहे. काहीही होत नाही, छान लागतं. थंडीच्या दिवसामध्ये आलं लसूण खाणं चांगलं असतं शरीरासाठी. कढीपत्ता घ्यायचा आणि कोथिंबीरचे पाठीमागचे जे देठ असतात ते देठ घ्यायचे. मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे. हे झाला मी मसाला. तुम्हाला काय घ्यायचं आहे आपल्याला मिसळसाठी त्याचं पळीभर तेल घालायचं आहे. खोबरं चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. कच्चं अजिबात ठेवायचं नाही. खोबरं जर तुमचं कच्चं राहिलं तर मिसळला कलर जो असतो तो तुमचा पांढरट येईल. म्हणून आपल्याला खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. नंतरनं खडा मसाला भाजायचा आणि नंतरनं कांदा, टोमॅटो, बाकीचे सगळे घेतलेले साहित्य जे आहे ना ते एकत्र घालायचं. मीठ घालायचं. आणखी थोडंसं तेल कमी पडलं तर तेल घालायचं आहे आणि जितकं शक्य होईल तेवढं तुम्हाला इथे चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत मसाल्याचा कलर बदलत नाही आहे, कांदा टोमॅटो चांगला शिजत नाही आहे तोपर्यंत. हे झालं आपला मसाला बनवून तयार झालेला आहे. एका ताटामध्ये मसाला काढून ठेवा. चांगला व्यवस्थित गार होऊ द्या. आणखी एक गोष्ट तुम्हाला यामध्ये सांगायची, थोडीशी काळी मिरीसुद्धा यामध्ये वापरायची आहे, म्हणजे चांगला असा झटका मारते मिसळ, किंवा नाही वापरली तरी चालेल. गार झाल्याच्या नंतरनं आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी घाला. पाण्याची आवश्यकता वाटली तर पाणी घाला, नाही वाटले तर नका घालू. आणि एकदम बारीक फाईन अशी आपल्याला ग्रेव्हीसारखं हा मसाला वाटून घ्यायचा आहे. तर हा झाला आपला मसाला वाटून तयार. आता कढईमध्ये मोठ्या 2-3 पळ्या तेल घालायचं आहे. तरी पाहिजे ना आपल्या मिसळला, तर तेल जरासा जास्त वापरायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी मोहरी घालायची आहे. बारीक चिरलेला कांदा आपल्याला इथे एक मोठा घालायचा आहे. कढीपत्ता यामध्ये घालायचा आहे आणि हलकासा कांदा आपल्याला इथे शिजवून द्यायचा आहे. कांदा शिजल्याच्या नंतर यामध्ये सगळ्यात पहिलं तेलामध्ये घालायचं आहे ते बेडगी मिरची, ज्यामुळे कलर चांगला येतो. त्यानंतरनं घरगुती जो मसाला असतो, खडे मसाले एकत्र करून तो घातलेला आहे. गरम मसाला घाला, धने पावडर घाला, त्यानंतरनं कांदा लसूण मसाला घाला, हळद घाला, हिंग घाला यामध्ये, आणि 2 चमचे मिसळ मसाला तुमच्याकडे असेल तर घाला आणि नसेल तर नका घालू. मग फक्त लाल तिखट यामध्ये थोडंसं जास्त वाढवा, जेणेकरून चांगली झणझणीत होईल. केलेला वाटण यामध्ये घाला, व्यवस्थित हलवून घ्या आणि नंतरनं घाला यामध्ये मटकी. आता मटकी मी तुम्हाला डायरेक्ट मसाल्यामध्ये घालताना दाखवलेली आहे, पण मटकी मी इथे पहिली वाफवून घेतलेली आहे कुकरला. थोडंसं मीठ हळद घालून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं आणि 2 शिट्ट्या करून मटकी वाफवून घ्यायची. मसाल्यामध्ये मटकी घालून घ्या, मीठ घाला, कोथिंबीर घाला, थोडंसं पाणी घाला आणि झाकण ठेवून 10 मिनटं तरी मसाला चांगला शिजवून घ्या. जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही आहे, मसाल्याचा कलर बदलत नाही, तोपर्यंत मसाला इथे चांगला परतून घ्या किंवा शिजवून घ्या, एकच आहे. नंतर यामध्ये कोमट पाणी घाला. गार पाणी अजिबात घालू नका. कोमट पाणी घाला आणि मिसळ ही लक्षात ठेवा जरासा पातळ असते, कारण आपण यामध्ये फरसाण घालत असतो, त्यामुळे पातळ करा. आणि एक चांगली दणदणून अशी उकळी काढून घ्या. उकळी आली की गॅस बारीक
ठेवा आणि साधारणतः 15 मिनटं तरी बारीक गॅसवरती मिसळ उकळती ठेवा, जेणेकरून मसाला चांगला शिजला जातो, मसाल्यामधून तेल सोडलं जातं, कट जो असतो मिसळचा त्याचा कलर चांगला बदलतो, तरी खूप सारी येते आणि जबरदस्त अशी मिसळ लागते. तर मस्त बाहेर आता कडाक्याची थंडी पडतीये, दुपारच्यासाठी बनवा, नाश्त्यासाठी बनवा किंवा संध्याकाळसाठी बनवा, कधीही झणझणीत मिसळ बनवून नक्कीच खा. आता तुम्हाला ही मिसळची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. छान अशी मी ही थाळी बनवून घेते. बारीक कांदा चिरलेला आहे, बारीक टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू पिळून घेण्यासाठी मस्त असे ताजे फ्रेश असे पाव आहे आणि मिसळवरती मस्त असं फरसाण घातलेलं आहे. फरसाणवरती कांदा घाला, टोमॅटो घाला, कोथिंबीर घाला, लिंबू पिळा आणि मस्त ताव मारा. परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया. तोपर्यंत बाय बाय.